पारंपरिक शेतीला नवीन तंत्रज्ञानाची जोड देत अकोला जिल्ह्यातील चांदूर गावातील शेतकरी स्वावलंबी झाले आहेत। या गावातील 100 एकरहून अधिक शेतात विविध भाजीपाल्याची लागवड केली जात आहे। गावातील सुमारे 70% शेतकरी 100 एकरहून अधिक शेतात विविध भाजीपाल्याची सेंद्रिय पद्धतीने शेती करत आहेत। म्हणूनच या गावाला भाजीपाल्याचं गाव म्हणून ओळख निर्माण झाली आहे। भाजीपाल्याची चांगली विक्री होत असल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक जीवनमानही उंचावलं आहे। पारंपरिक शेती व्यवसायात विविध संकटांमुळे शेतकरी हवालदिल झालेला असताना अकोल्यातल्या चांदूर इथले शेतकरी मात्र सिंचनाची सुविधा मिळाल्यामुळे भाजीपाला मुबलक प्रमाणात पिकवून त्यामधून चांगलं उत्पन्न मिळवत आहेत। अकोल्याच्या भाजी बाजारात आवक होणाऱ्या मालापैकी 30% पालेभाज्यांची आवक ही एकट्या चांदूर गावातली असते। आमच्या इथले शेतकरी 80% याच्यावर अवलंबून आहेत। नोकऱ्या फार कमी करतात मुलं, पण घरातील कुटुंब इतकं सुखी आहे। कमी शेती असल्यावरही उत्पन्न घेणं, भाजीपाला हे ते आमच्या वडिलोपार्जीपासून चालू आहे। आणि त्याला जोडधंदा म्हणजे दुधाचा, शहराला लागून दूध आणि भाजीपाला ताजा हा व्यवसाय आहे। आणि सर्वच प्रकारचे पिके घेतात, पालक, गोबी, मेथी, सांबार, भेंडी, ह्या आमच्या इथची परंपरा आहे शेतकऱ्यांची। त्यामुळे इथला शेतकरी हा शेतीला धरूनच आहे आणि त्याला जोडधंदा दुधाचा पण आहे। जवळजवळ 50-60% उत्पन्न हा याच्यात बेनिफिट आहे शेतकऱ्याला। दुसरं पीक घेतलं तर काही वाचत नाही, याच्यातच जास्त त्याला हे उत्पन्न मिळू शकतं। अकोल्यामध्ये सोयाबीन आणि कपाशीचं उत्पन्न जरी जास्त प्रमाणात असलं तरी पावसाच्या कमी अधिक प्रमाणामुळे या शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड सुरू केली। त्यामुळे या शेतकऱ्यांना आता जास्त नुकसान सहन करावं लागत नाही। चांदूर गावातल्या शेतकऱ्यांची तिसरी पिढी सुद्धा आता शिक्षण पूर्ण करून वडिलांसोबत सेंद्रिय शेती करण्यासाठी सरसावली। मी आता पाचवीत असतानापासून शेती करत आहे। आमची ही तिसरी पिढी आहे शेती करण्याची। आजोबा, बाबा आणि मी, आणि सोबत अभ्यास पण चालू आहे। शेतीपासनं तर ऑर्गॅनिक फार्मिंग करायची आहे, हा एक मोटिव्ह आहे। आणि जास्त उत्पन्न घेऊन शेतकरी समृद्ध करायचा। हे शेतकरी आपला भाजीपाला थेट व्यापाऱ्यांना न विकता शहरातल्या काही चौकांमध्ये किंवा काही चोखंदळ ग्राहकांकडेही विकतात। यामुळे त्यांच्या उत्पन्नामध्ये चांगलीच भर पडू लागली। सोयाबीन म्हटल्यावर भाव काहीच नाही, 4000ची बॅग आहे आणि 4000 भाव भेटून राहिला। त्याच्यानं आम्ही सोयाबीन कमी केलं, आम्ही भाजीपाल्यावर जास्त जोर दिला। व्यापाऱ्याला विकण्याचं कारण असं नाही आहे की कारण की आम्ही स्वतः विकतो हाताने माल। जो आमचा 40 आहे तो 60 जाते, 20 रुपये आम्हाला फायदा होते। त्याच्यामुळे आम्ही हाताने माल विकतो आणि दलालीत टाकल्यापेक्षा लोकांना बी ताजा माल भेटते। त्याच्यामुळे आम्ही हाताने विकतो। संध्याकाळी तोडतो, दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता दुकान लावतो आणि 12-1 वाजेपर्यंत माल विकतो पूर्ण। नवीन तंत्रज्ञान वापरून चांदूर मधले शेतकरी शेती करून आता स्वावलंबी झालेत। त्यामुळे आसपासच्या परिसरातल्या शेतकऱ्यांनाही यापासून प्रेरणा मिळते। दूरदर्शन बातम्यांसाठी कुंदन जाधव, अकोला।